हॅलो गाईज. तर आपले खूप म्हणजे ज्योत आणायला गेलो होतो. आमचे खूप प्रॉब्लेम झाले. चार्जिंगला काही नव्हतं सोयी आणि व्हिडिओ शूट करायला काही सोयी नव्हती. त्याच्यामुळं मला काय ब्लॉग नीट अपलोड करता आले नाही. आणि मी वेगवेगळ्या ज्या फोनमध्ये सेव्ह केले होते त्या फोनमध्ये जे व्हॉईस आहे ती क्लिअर येत नव्हती. जे आपला आयफोन आहे त्याच्यामध्ये व्हॉईस क्लिअर होती डिटेक्ट, बट दुसऱ्या फोनमध्ये नाही होत. तर बघू आज मी पुन्हा एकदा एक नवीन बॉक्स सुरुवात करतोय. कारण की आमच्या देवीच्या मंदिरावरती लहान मुलांचे कार्यक्रम वगैरे घेणार आहे आम्ही, तर ते दाखवण्यासाठी. आणि 8 दिवस झाले खूप आमच्याकडे पाऊस पडतोय. तर बघू आता आम्ही काय होतं ते. तर आमचं हे रोहन भैया हे छत्री घेऊन उभे आहेत, पण आपल्याला छत्रीची गरज नाही. आपण अमर आहे चलो. तर चला तुम्हाला घेऊन चलतो मी मंदिरवरती. छोटे बच्चे इधर भाग रहे, इधर भी भाग रहे, उधर भी भाग रहे. तो चला तुम्हाला आता आमच्या मंदिरावरती घेऊन चलतो. आमचं मंदिर तसं पण खूप मोठं आहे, बट आमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट. चला घेऊन चलतो तुम्हाला डायरेक्ट मंदिरावर. छोटे पोर पुढं चालले आमच्या मागं पळतोय. तर हे आपल्या मंदिराला जायचं रोड आहे, पण ते कसं आहे पुढं चालून होईन मोठं. ह्या वर्षी एवढं आहे, बट नाही खोटाचं काय बोलतो बाबा. आम्ही आपलं घरवर तोडून रोड देऊ आपण, टेन्शन नाही घ्यायचं. हे आपल्या सतीसामका देवीचं मंदिर आणि आपला तरुण मंडळचं घर आहे मोस्टली. आता खूप सारे असे मुलं आतमध्ये जमा आहे. मी काय गेलो नाही. हे आप जायंगो माई. हे सगळं आमचं असं वातावरण येईल. हे ढेग उतरले. पाऊस रात्री पाऊस चालू ना. पावसाने काही करता येईना. मला काही कामही होय ना, धंदे होय ना. तर चला आता बघू आपल्या मंडळचे पोरं. दिस इज द माय ग्रँडफादर. आता पोरं काय करतात ते बघू आपण. हे बघा ये जाऊन तर लक्षात आलं असेल तुम्हाला की आतमध्ये काही ना काही चालू आहे. आतमध्ये लई गल्लीचा गोंधळ आणि राडा होणार आहे. तरी तुमच्या कान तुम्ही लपून ठेवा आणि लाईक करा, फॉलो करा. तर तसंच आपण मंदिरमध्ये एंटर होतोय. आपल्या मंडळाचे पेपर वगैरे खूप पल्ला वगैरे चालू आहे. लाईट नाही तर लाईट गेली. ओय ओय गप ओय झिंग्या. ओय फक्त आंगळी उच करो आरडावर. हे आपले मंडळाचे अध्यक्ष विशाल भैया राठोड काय करतायत मराठी पुस्तक आणि सांगतो. हे आपले बालमंडळी बोल. हे आपले संतदेवीची मूर्ती आहे आणि आतमध्ये असे डेकोरेशन वगैरे मस्त पाहिजे. हे आपली घर स्थापना केलेली म्हणजे गेट आम्ही शक्यतो नाही करत, कारण की खूप प्रॉब्लेम्स होतात ना त्याच्यामुळे. हे आपले अक्षय भैया राठोड इंजिनियर काय करताय. हे 12वीचं पुस्तक वाचते. पेपर वाटणार आहे. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला हो. फायनली आमचे पोरांचे जे पेपर आहेत ते सुरू झाले. आता तुम्हाला दाखवतो. आरडाओरडा करता येणार नाही आम्हाला जास्त.
घोषणा दे रे महेश घोषणा दे नी अर्धनी चालू ज्या मुलांची आम्ही घेतली अशी स्पर्धा परीक्षा वगैरे ते आता सगळे घरी गेलेत. आता मी पण आता मस्तपैकी आपल्या शेवतोमध्ये जातो. आपल्या मोबाईलमध्ये बोटं घालायला बसायचं टेन्शन नाही काय नाही. आता मस्तपैकी आता 2-4 दिवस नवरात्रीचे राहिलेत तर तेवढे एन्जॉय करून घेऊ. मग आपलं परत बॅक टू म्हणजे कामावर जावं लागेल आपल्याला. बरेच दिवस झाले सुट्टी झाली आपली. तर आता बस आजचा ब्लॉग एवढाच. तर हेच तुम्हाला असे छान छान गोष्ट दाखवण्यासाठी मी ब्लॉग शूट करत असतो. बाकी काय नाही. तर चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.